आजपर्यंत मी सगळ्या कॉमेडी रोल केले. एकाच ह्याच्यात मला अडकायचं नव्हतं. त्याच्यात मला वेगळं काहीतरी पाहिजे होतं आणि ही संधी कुरकोटे सरांच्या रूपाने मला मिळाली. कुरकोटे सरांसाठी जेवढ्या निगेटिव्ह कमेंट येतील ना तेवढे मला भारी वाटतात. जेवढं कुरकोटे सर वाईट बोलले त्यामुळे तर संविधानाबद्दल कांबळे सरांना चांगलं बोलता आलं. कधीच असं डोक्यात आलं नाही की बाबा ही सिरीज हिट होईल म्हणून करायची. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे 10वी अ च्या सेटवर आहे आणि आज एक खास इंटरव्ह्यू घेऊन आले. जे कलाकार तुम्हाला खूप नाही आवडत पण खूप आवडतात असे कुरकुटे सर माझ्यासोबत आहेत. कसे आहात? मी बरं आहे, तुम्ही कशा आहात? मी खूप मस्त आहे. पण कुरकुटे सर म्हटलं की थोडंसं एक नाराजीचा सूर असतो प्रेक्षकांमध्ये की नको हा कलाकार किंवा नको हे सर. पण कलाकार म्हणून हीच खरं तर पोच पावती आहे. काय सांगाल, प्रेक्षकांचं कसं प्रेम मिळते वेगळ्या स्वरूपात? खरं तर हा निगेटिव्ह रोल करताना की मला एक वेगळं काहीतरी करायला मिळते हे एक आनंद होता मला. पण ज्यावेळेला प्रेक्षकांचे कमेंट बघतो ना त्यावेळेला तो आनंद अजूनही आनंदात भर पडते. कारण काय माहिती आहे का, आजपर्यंत मी सगळ्या कॉमेडी रोल केले ते लोकांना खूप आवडलेत. पण मला स्वतःला काहीतरी वेगळं पाहिजे होतं. म्हणजे कॉमेडीसून वेगळं काहीतरी पाहिजे. एकाच ह्याच्यात मला अडकायचं नव्हतं. त्याच्यात मला वेगळं काहीतरी पाहिजे होतं आणि ही संधी कुरकोटे सरांच्या रूपाने मला मिळाली आणि ते खूप भारी वाटतं. म्हणजे प्रेक्षकांच्या जरी लोकांनी शिव्या घातल्या तर ती माझ्यासाठी एक ती टाळी आहे माझ्यासाठी प्रेक्षकांची. म्हणजे आतापर्यंतचं उदाहरण आपण ऐकलं की निळू फुलेंना तोंडावरती लोकांनी शिव्या दिल्यात किंवा साऊथचे एक ॲक्टर आहेत प्रकाश राज म्हणून, त्यांना लोकांनी गर्दीत धक्काबुक्की केली की इतकं वाईट काम करतात म्हणून. ही खरं तर कलाकारासाठी एक पोच पावती असते आणि ती शिव्याच्या रूपानं किंवा वाईट कमेंटच्या रूपानं मला पोच पावती. मला ह्याच्यामागं कधी मी एखादी कलाकृती केली किंवा एखादा कुठलाही अगदी फेसबुकला पोस्ट टाकली, एखादी निगेटिव्ह कमेंट आला तरी मी तो नाराज व्हायचो. पण ह्या का मला माहीत नाही, पण या कुरकोटे सरासाठी जेवढ्या निगेटिव्ह कमेंट येतील ना तेवढ्या मला भारी वाटतात. कारण माझ्या कामाची पोच पावती येते. कारण मी एका साच्यात किती दिवस अडकणार आहे ना. मला फक्त कॉमेडीत अडकायचं नव्हतं म्हणून हा वेगळा रोल मी स्वीकारला आणि मला खूप बरं वाटलं ते. अगदीच. पण खऱ्या आयुष्यात इतके स्ट्रिक्ट आहात तुम्ही? नाही, म्हणजे स्ट्रिक्ट म्हणजे थोडाफार आहे, नाही असं नाही. पण म्हणजे कसं कधी कधी मी खरोखर चिडतो पण. म्हणजे कसं असतं, काय लोकांचा स्वभाव असा असतो की स्वतः चुकलं की चूक मान्य करायची नाही, पण दुसरं चुकलं की चिडायचे. असा पण स्वभाव माझा थोडासा आहे. कारण माझी मी चूक कधी मान्य करत नाही आणि बऱ्यापैकी जास्तीत चुका न करण्याचा प्रयत्न करतो मी. आणि जर समजा समोरचा चुकला किंवा जर आपल्या मनाविरुद्ध झालं तर मी चिडतो, नाही असं नाही. पण तेवढाच मी प्रेम पण करतो. म्हणजे मित्रांवरती, घरच्यांवरती, सगळ्यांवरती प्रेम पण करतो. कारण माझं जेवढं फॅन फॉलोअर्स आहेत ना तेवढं माझे मित्र पण आहेत. त्या माझ्या स्वभावामुळे आहेत. म्हणजे तो चिडका स्वभाव म्हणा किंवा प्रेमळ स्वभाव, या दोन्हीला धरून सगळे मित्र आहेत माझे. अच्छा. पण 10वी अ ही वेबसिरीज किंवा 8वी अ ही वेबसिरीज इतक्या लोकांनी पाहिली किंवा इतकी दूरपर्यंत जाऊन पोचली आहे. इथे कोणी फॅन भेटायला आलाय का किंवा रस्त्यात कुठेतरी फॅन भेटलाय का किंवा काही झालाय का असा किस्सा? हा झालाय. पंढरपूरला गेलेलो मी 26 जानेवारी दिवशी. आमची फॅमिली होती आणि गावातली काही लोक, अशी जर 50 लोक आम्ही पंढरपूरला गेलेलो. तर एक 4-5 मुलं, एक 7वी-8वीची मुलं असतील, ती मागणं फिरत होती. तर माझी मिसेस मला म्हणली, हो पोरं का फिरतात मागं? म्हटलं का रे, तुम्ही कुरकोटे ना? हो. पोरांना जरा कमी मारा की म्हणले. बाळा इकडे म्हणले, नको आम्ही जातो. आणि ती पळाली तिथून, आली नाही जवळ. त्याच्यानंतर आमच्या ज्या स्कूलमध्ये मी शिकलो, तारळे स्कूलमध्ये, त्या स्कूलमध्ये पेंटिंग करत होतो मी, चित्र काढत होतो. तर बरीच पोरं यायची, कुजबूज करायची माझ्या बाजूला, पण जवळ कोण येत नव्हतं. बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच शाळांची मी काम पेंटिंगची केली, पण बऱ्याच वेळा मुलं ताप द्यायची, जवळ यायची, पेंटिंग करायला त्रास व्हायचा, मी त्यांना हाकलून लावायचो. पण त्यावेळेला काय झालं, पोरं जवळच येत नव्हती माझ्या. आणि एक मला वाटतं एक 5वी-6वीची 2 मुली असतील, लांब उभ्या राहिल्या होत्या. त्या म्हणायच्या, चल की विचारू. ती म्हणायची, नको विचारू की. आता मग तेच आहेत, नको विचारायला, पण जवळ जाऊन विचारू की. मी ऐकतोय ते, नको ते लय खडूस आहे, मारेल बिरेल. म्हणजे लोकांना तो खरा शिक्षक वाटायला लागला. त्याच्यानंतर काय आगाऊपणा करणारी मुलं, तारळा शाळेतच हे चाललं होतं, आगाऊपणा करणारी मुलं जी शिक्षकांना भेट नव्हती पण ती मला भेटायची. ओके. हो, ती सिरियल बघून असे बरेचसे फॅन भेटले. मला एक फोन आलेला की केटी पवार का? तर म्हटलं हो. बापू, मी तुमचा गावाकडच्या गोष्टीपासूनचा फॅन आहे, पण आत्ता माझी इच्छा आहे तुम्हाला शिवाय द्यायच्या. म्हटलं द्या, काय प्रॉब्लेम नाही. तर म्हटलं का नाही, पण नाही शिवी देऊ शकत. तुम्ही संविधानाबद्दल इतकं बोललात, इतकं वाईट बोलता, पण असं बोलणं चांगलं आहे. म्हटलं सर तुम्हाला सांगतो, हा कसं असतं माहिती आहे का, की जेवढं कुरकुटे सर वाईट बोलले त्यामुळं तर संविधानाबद्दल कांबळे सरांना चांगलं बोलता आलं. मी त्यांना समजावून सांगितलं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, ती पोरं उलटं बोलायला माझ्याकडून शिकलेलं असं वाटतं का तुम्हाला? बघितलं जंगम सर,
संविधान किती हिंमत वाटली यांची. कुठे सर? मी फक्त एक उदाहरण दिलं सर. आणि संविधान वाचणारा कधीच कोणावर अन्याय करणार नाही. एकदा वाचून बघा. आणि विशेष म्हणजे की मला संविधान वाचायची खूप दिवसापासूनची ही होती. आणि मला 24 डिसेंबरला माझ्या एका फॅननं मला संविधान दिलं. आणि जानेवारीत हा एपिसोड माझ्याकडे अजून फोटो आहेत. हां, अजून माझ्या मोबाईलला फोटो आहेत. त्यांनी मला संविधान दिलेल्याचे. संतोष राजमाडिक होता आमचा, मी आणि ते मित्र, त्यांनी संविधान दिलं मला. आणि तो एपिसोड यायच्या अगोदर मी संविधान बऱ्यापैकी वाचलं होतं. आणि नेमका योगायोग संविधानाचा एपिसोड जानेवारीत रिलीज झाला. किती मस्त. हो, असं झालं. पण त्याच एपिसोडला खरं तर प्रेक्षकांनी उचलून धरलं. आणि खरंच जेव्हा हिरो कधी दिसतो, जेव्हा खलनायक तितका ताकदीचा असतो, तेव्हाच हिरोचं काम खूप छान दिसतं. आणि ते या मालिकेतही दिसते. मला अजून एक गोष्ट प्रेक्षकांना सांगायची आहे की 10वी आणि 8वी या वेबसिरीजसाठी नितीन सरांसोबत जी असिस्ट करते डिरेक्टरला, ती तुमची मुलगी आहे ऋतुजा पवार. आणि पल्लवीचं जे कॅरेक्टर करते ती आहे संध्या पवार, तीही तुमची मुलगी आहे. सो मुलींना इतकं पुढे जाताना बघून कुरकुटे सरांना किंवा केटी पवार यांना कसं वाटतंय? प्रत्येक बापाला कोणी असू देत, म्हणजे आता मी कलाक्षेत्रात आहे म्हणून मला चांगलं वाटतं असं नाही, पण एखादा सर्वसामान्य जरी बाप असला तरी आपली मुलं पुढे जाताना प्रत्येक बापाला चांगलंच वाटणार. आणि त्यात मी त्या क्षेत्रात काम करतोय आणि माझ्या पुढे मुलगी जाते. आता कधी कधी काय होतं, मी एक पोस्ट टाकली फेसबुकला की मला मुलगी मार्गदर्शन करते की हा डायलॉग असा आहे, हा सीन असा आहे. मग ते मला इतकं भारी वाटलं ना. माझं तर 49 वय आहे माझं. जवळजवळ वयाच्या 10-12 वर्षापासून मी ती कलापथक नाटक वगैरे करतो आहे मी त्या कलाक्षेत्रामध्ये. आणि माझी मुलगी आत्ता मला शिकवायला लागली. मला ती इतकं भारी वाटलं का नाही की बस समाधान वाटलं एक. आणि संध्या म्हणजे पल्लवीचं कॅरेक्टर करते ती तर इतकं तिनं 8वीच्या ह्याच्या एका सीनमध्ये इतकं भारी इमोशन सीन दिला होता की तो सीन बघताना माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. इतकं भारी तिने केलं. म्हणजे तो एक समाधान आहे की मी जेवढा, म्हणजे आता कसं माहिती आहे का, बरीच फॅन लोक म्हणतात किंवा नितीन सर म्हणतात, आमची लोक म्हणतात तुम्ही ताकदीचे कलाकार आहात. पण माझ्यापेक्षा ताकदीची कलाकार जर माझी मुलगी असेल तर मला चांगलंच वाटणार ना. पण आणि कसं आहे की काय गोष्टींमुळं थोडंसं यश कमी जास्त होतं. जे म्हणजे अगदीच मी ह्या कलाक्षेत्रामध्ये पूर्ण वाहलेलो नाही. म्हणजे वाहून घेतल्याने वाहवलं यात फरक आहे. वाहलो नाही, पण ते मुलींच्या वाटेला नाही, उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहू हेच मला वाटते बस. पण 8वीमध्ये एक डायलॉग होता की कुरकुटे सरच पल्लवीच्या कॅरेक्टरला असं म्हणतात की 2 वर्षांनी तुला पोरं होतील आणि तुझं लग्न होईल. हे जेव्हा बाप म्हणून असतं ना की अरे तो डायलॉग आपल्याच मुलीला बोलायचा आहे, ती एक रिहर्सल कशी झालेली आणि तो एक प्रसंग काय होता? नाही, मला काय माहिती आहे का, मी ज्यावेळेला मी अभिनय करायला जातो त्यावेळेला समोर कलाकार कोण आहे, ती व्यक्ती कोण आहे त्यापेक्षा ते पात्र कोण आहे बघतो मी. मग ती माझी मुलगी असू दे, आई असू द्या किंवा कोणी असू द्या. मग जर चांगला डायलॉग असेल तर मी चांगलाच बोलणार, वाईट डायलॉग असेल वाईटच बोलणार. मी तिथे विचार करणार ती माझी मुलगी आहे ती. म्हणजे थोडाफार माझ्या मनात आलं होतं की अरे मुलीबद्दल असं कसं बोलायचं, पण ते सगळं बाजूला ठेवून मी ते डायलॉग बोललोच. कारण पर्यायच नसतो ना, माझी मुलगी आहे म्हणून मी अटकळलो असतो तर तेवढा प्रभाव पडला नसता तो. मग हे मी असं कधीच करणार नाही की माझ्यासमोर व्यक्ती कोण आहे, ते पात्र कोण आहे मी बघणार, मी व्यक्ती बघणार नाही मी. अगदीच. पण मला हेही सांगायला आवडेल की 10वीच्या काही भागांसाठी आर्ट डिरेक्शन आहे ते पण तुम्ही सांभाळलं आहे, तर तो एक अनुभव कसा होता? आर्ट डिरेक्शनमध्ये आता ज्यावेळेला आमच्या पहिल्या सिरीजपासून बऱ्याच वेळा काय काय गोष्टी करायच्या म्हटलं ना की एखादं बॅनर बनवायचं आहे किंवा कुठले रंगरंगोटी करायचं आहे तर ती करायचो मी. म्हणजे तिथं मी आर्टिस्ट आहे, मी कसा बसू, आपलं प्रोडक्शन आहे म्हणून आपलं जबाबदारी करायचो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा आर्ट डिप्लोमा झाला आहे माझा, मी ड्रॉइंगचा डिप्लोमा झाला आहे माझा, मी चित्रकार आहे. त्यामुळं ते मला करणं सहज सोपं होतं. मला चित्रकाराला माहीत असतं ना की तो कसं, आता दिग्दर्शक एखादा कुठल्या नजरेनं बघतो की माझ्या फ्रेममध्ये हे कसं चांगलं दिसेल तर तिथं तो फ्रेम लावतो. त्या पद्धतीनं चित्रकाराला माहीत असतं की आता इथं मला सेट कुठला उभा करायचा, तिथं काय चांगलं दिसेल ते चित्रकाराला किंवा त्या कलाकाराला माहीत असतं. त्यामुळं ते काय अवघड जात नाही. ते मला तो एक अनुभव चांगला भेटला तो. अगदीच. मला हेही सांगायचं आहे की काही भागांसाठी सरांनी केलंय कला दिग्दर्शन, पण प्लीज कॅमेरा जरा पॅन करा आणि याच्या पुढील भागांसाठी हर्ष आणि प्रणव जे आहेत ते आपलं कला दिग्दर्शन करणार आहे आणि अजूनही त्यांचं काम सुरूच आहे आणि आम्ही त्यांना डिस्टर्ब करतोय. पण हा सगळा प्रवास जेव्हा आम्ही बघतोय तेव्हा
जेव्हा सिरीज तुमच्याकडे आलेली तेव्हा असं वाटलेलं की इतकं यश या सिरीजला मिळेल, कारण का हे अनबिलिव्हेबल आहे की यूट्यूबसारख्या एका प्लॅटफॉर्मवर एक सिरीज इतकी मोठी होते, सातासमुद्रा पार जाते. काय वाटतं? ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, नितीन सरांचं लेखन म्हणजे तिथं कधीच असं डोक्यात आलं नाही की बाबा ही सिरीज हिट होईल म्हणून करायची. नितीन सरांचं लेखन आहे ती 100% चालणारच, त्यात काय प्रश्नच नाही. म्हणून त्यांच्या कुठल्याही कलाकृतीला मी कधीच नाही म्हटलं नाही, ती करतोच. कारण मला माहीत आहे की थोडा वेळ लागला तरी पण ती कलाकृती हिट होणारच आहे. त्यामुळं म्हणजे हे कॅरेक्टर करताना किंवा सिरीज करताना असं मनात कधीच आलं नाही की ही फ्लॉप होईल का हिट होईल. हिट होणार हे 100% माहीत होतं, कारण लेखन नितीन सरांचं, दिग्दर्शन नितीन सरांचं आहे. आता महत्त्वाचं मी नितीन सरांच्यावर थोडं बोलतो की त्या माणसानं की माझं कुठलाही प्रोजेक्ट हिट होईल किंवा लोकांपर्यंत पोचेल किंवा तो हिट झालाच पाहिजे ह्या अपेक्षेनं कधीच त्यांनी केला नाही. की माझं म्हणणं आहे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, प्रांजळपणे पोचलं पाहिजे, एवढं त्यांच्या डोक्यात असतं. मग ते आपोआपच लोकांपर्यंत पोचतं आणि ते हिट होतं, आणि ते हिट होणार माहिती आहे मला, म्हणून मी कधीच नाकारलं नाही ते. एकच शेवटचा प्रश्न की कुरकुटे सर साकारताना स्क्रिप्ट आल्यानंतर अशी कोणता सीन होता की जो असं वाटलं की हा फार डिफिकल्ट आहे किंवा हा नाही होणार, आणि हा झाला तरी कसा होईल हे माहिती नाही, पण जेव्हा तो चित्रित झाला आणि जेव्हा तुम्ही पाहिला तेव्हा तो सीन तुम्हाला आवडला, असा कोणता होता? 10वीचा सीन आहे तो, संविधानाबद्दल बोलताना. कारण संविधान हे पवित्र मानलं जातं आपल्या देशामध्ये, म्हणजे आहेच ते पवित्र. जितकं गीता म्हणा किंवा रामायण महाभारत जितकं पवित्र आहे तितकंच आपला तो संविधान पण पवित्र आहे. पण ते वाचल्यानंतर थोडंसं वाटलं की बाबा जर हा सीन जर टेलिकास्ट झाला तर लोकांच्या काय प्रतिक्रिया येतील, कारण मी इतकं संविधानाबद्दल वाईट बोललो आहे. पण ती वाईट बोलण्यामुळे मगाशी मी सांगितलं मी वाईट बोललो तर कांबळे सरांना त्याच्याबद्दल चांगलं बोलता आलं. तोच एक सीन असं वाटत होतं की हा करू का नको, कारण मग लोकांची प्रतिक्रिया काय येतील, कारण आपल्या संविधानाबद्दल इतकं वाईट बोलणं. पण ते कलाकृतीचा भाग होता म्हणून मी ते पुन्हा स्वीकारलं. म्हणजे मी थोडा शांत झालो, मी विचार केला, मी बोलणार होतो सरांना, सर जरा हे बरंच मला खटकतं आहे, पण एक विचार केला, ही कलाकृती आहे, जरा शांत विचार केला, काय नाही करायचं, काय होईल ते होईल. पण तो सीन फार छान, सीन त्या सीनवर जास्त, त्या सीनला त्या एपिसोडला जास्त कमेंट आले चांगलं, म्हणजे कुरकुटे सरांबद्दल. पण तुम्ही वाचता कमेंट सगळे? हो, कमेंट्स वाचतो मी कुठलीही कलाकृती असू द्या, मी ज्या पूर्ण पहिला एपिसोड बघतो आणि नंतर सगळ्या कमेंट वाचतो. मी टोटल कमेंट वाचतो. मी कुठलाही एपिसोड असू द्या, आपल्या 8वी 10वी सगळ्या एपिसोडच्या सगळ्या कमेंट वाचतो मी. हो. पण तुम्हाला स्पेशली कोणतं कॅरेक्टर आवडतं? बापू आवडतो की कुरकुटे मास्टर आवडतो? आता ॲक्च्युली बघायला गेलं का नाही, मला एकच उत्तर हवं. अर्थातच बापू. कारण ते म्हणजे आपण म्हणतो का नाही की कुठली पहिली कलाकृती किंवा पहिलं प्रेम आपलं असतं ते बापू. हां, कुरकुटे सर तर आवडतात, काय प्रश्नच नाही, कारण ते वेगळं करायला भेटलं मला. पण बापूनं मला महाराष्ट्रभर ओळख दिली. जिथं जाईल तिथं अजून काय लोक म्हणतात कुरकुटे बापू म्हणतात मला. कुरकुटे पण म्हणतात आणि बापू पण म्हणतात, कुरकुटे बापू म्हणतात मला. पण मी पण कमेंट फार वाचले की बापूंना इतकं वाईट नका दाखवू, ते इतके वाईट नाहीये, त्यांना प्लीज जरा चांगलं दाखवा. पण अगेन की कलाकार म्हणून तुम्ही किती वर्सेटाईल आहात हे तुम्ही या सिरीजद्वारे दाखवून दिलं. आणि सर थँक्यू सो मच. हा इंटरव्ह्यू 8वी पासूनचा पेंडिंग होता की कुरकुटे सरांचा इंटरव्ह्यू कधी येणार, फायनली कुरकुटे सरांचा इंटरव्ह्यू आज आलाय. थँक्यू सो मच आणि गप्पा मारल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागर अंकिता तुमच्या लाडक्या कुरकुटे सरांसोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.